रामेश्वर फाट्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर देवळा तालुक्यातील रामेश्वर फाट्यानजीक सोमवारी 22 जून सायंकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीवर प्रवास करणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाबूलाल रमेश गरुड वय 46 व वैशाली बाबूलाल गरुड वय 42 हे दाम्पत्य सध्या नाशिक येथे वास्तव्यास असून मोटरसायकलने प्रवास करत होते। सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास रामेश्वर फाट्याजवळील आशादीप मंगल कार्यालयासमोर त्यांच्या दुचाकीची MH18BZ 2735 क्रमांकाच्या मालवाहू वाहनाशी समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण धडकेत बाबूलाल गरुड यांचा अति रक्तस्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वैशाली गरुड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला। अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दोघांनाही जीव गमवावा लागला। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप सोनवणे आणि श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। या अपघात प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। गिरणा न्यूज नेटवर्क खुशाल देवरेसह पुंजाराम खांडवी, कळवण।